नमस्कार, स्वागत आहे आपल्या आताच्या एक नवीन ब्लॉगमध्ये. कशा तुम्ही? तुमचं जेवण वगैरे झालं का? बघा, पूर्ण दिवस कसा जातो, कुठे जातो तेच कळत नाही. आणि मी तुम्हाला बराच दिवस म्हणत होते मला मेथीचे लाडू बनवायचे आहेत. बरेच दिवस चालले आहे माझं, मेथीचे लाडू करायचे आहेत. आणि मेथीचे लाडू करत असं बघा, भांडे तर तुम्हाला माहिती आहे, तूप वगैरे असलं तर किती भांडे पडतात. तरी आपण थोडकंच काय केलं तरी खूप भांडी पडत असतात. तर एवढी भांडी आत्ता घासली, सकाळी घासली ते वेगळीच, ही घासली एवढा ट्रे भरून भांडी. आत्ता सगळी तुपाची भांडी आहेत ती, बरं का, दुसरं काय नाही. आणि मेथीचे लाडूची सगळी तयारी करून ठेवली होती. भरपूर दिवस झाले, 2-3 दिवस झाली, सगळी भाजणी वगैरे सगळी तयारी करून ठेवली होती. तर आपण मेथीच्या लाडूमध्ये काय काय टाकलं आहे, मी गहू घेतले 1 किलो. ते गहू चांगले भाजले, भाजल्यानंतर ते मिक्सरला लावले, मिक्सरला लावून ते एकदम चाळून घेतले. बारीक रवा घेतला, तो पण भाजून घेतला. तूप तरी घेतलं आहे आपण. बदाम, खारीक, बदाम, काजू हे पण तेलात भाजून घेतले मी. आणि मग ते मिक्सरला पावडर केली. खारीक पण तसेच केले, चांगले भाजून घेतले. आणि मग ते पण त्याची पण पावडर बनवली. आणि अर्धा किलो खोबरं टाकले त्याच्यामध्ये. ते पण किसून तुपामध्ये भाजून ते पण टाकले. हलीव टाकलेत, डिंक टाकलं. आणि मूग डाळ असते ती पण भाजून तुपामध्ये, ती पण मिक्सरला लावून ती पण पावडर करून टाकली आहे. आणि मेथी भाजून मेथीची पावडर करून ती तुपात भिजत टाकली होती 24 तासासाठी. आणि मग ते बनवले. अर्धे लाडू बनवल्यानंतर माझ्या हाताची शीर दुखते बघा. ह्या डाव्या हाताची ही शीर आहे ना, आपल्या बांगड्यांच्या साईडची, असे लाडू बनायला घेतले ना की माझी शिरच काही काम करत नाही. म्हणून अर्धे लाडू ठेवले तसेच आणि भांडी घासून घेतली, सगळं किचन आवरून घेतलं, बघू शकता. आणि मग हे एवढे लाडू बनवले बघा. परत किती लाड झालेत ते काय मी मोजले नाही, पण हे बघा एवढे बनवलेत, बघू शकता. एवढे लाडू बनवले मी. बाकीचे नंतरचे लाडू वळत नव्हते ना, म्हणून थोडंसं तूप गरम केला परत आणि टाकला. लयच हात दुखायला लागलं म्हणून. आणि मग ते बांधले लाडू. आई वगैरे असे जवळ, त्याला बोललेलं असतं बांधायला. हाताची शिरच काम करत नाही म्हणून मी लाडू बांधायच्या भानगडीत पडत नाही. मी ते गव्हायला टाकलं आहे पाण्यात भिजायला, जरा निघत नाही आहे. तर कुणाकुणाला थंडीतून मेथीचे लाडू आवडतात खायला नक्कीच सांगा. बघा कसं आहे माहिती आहे तुम्हाला, मी आत्ताच सांगितलं लाडू बांधले जात नव्हते बाळा, इकडे. पण मी ठरवलं बांधणार म्हणजे बांधणार, असं मनाजवळ जिद्द केली होती. एका वहिनीला इथं बोलावलं होतं, पण ती काय आली नाही, येते म्हटली होती. मी काय डबल कॉल केला नाही. आपण काय कोणाच्या जीवावरती नसतो, मी पण कोणाच्या जीवावरती नाही. पण आपल्याला कोणी बोलावलं तर मी पटकन जात असते कोणाच्याही मदतीला धावून. आणि जाऊ दे, मरू दे, आपण कोणाच्या जीवा करत नाही. आणि मी म्हटलं चला, मनाशी एक ठरवलं, करायचं म्हणजे करायचं. अरे आपण घेतलं एवढं मटेरियल टाकलं आहे त्याच्यामध्ये सगळं, आणि काय आपण थोडंच बांधायचं ठेवणार आहे, बांधणारच ना. मग जिद्द ठरवली बाबा, दुखली शीर तरी दुखली, पण बांधायचं. कारण की कष्ट केल्याशिवाय खायला भेटतच नसतं, बरोबर की नाही. त्याच्यातून गेल्याशिवाय समजा ते म्हणतात पाण्यात पडल्याशिवाय पाण्याचा हे कळत नाही, तसं आहे. तिथं उडी मारल्याशिवाय तिथं काय कळत नाही आपल्याला. म्हणून म्हटलं चला. अक्षरशः रडायला आली होती, एवढी शिर दुखत होती माझ्या हाताची. या हाताची शिर तर दुखत होती ना, अक्षरशः रडवेला आली होती मी. म्हणजे शिरच काय काम करत नाही. मी लाडू बांधत असल्या की ही शिर हाताची आहे ना, काहीच काम बोलतच नाहीत लाडू, काय कळलं ना कशाने. तर या तुम्ही पण सगळ्यांनी लाडू खायला मेथीचे. कोणाकोणाला आवडतं सांगा. थंडी पण खूप पडायला लागली म्हणून म्हटलं चला बांधूया मेथीचे लाडू. हिला पण खूप आवडतात, ही काय खाते, केळी खाते. हिला पण लय मेथीचे लाडू आवडतात, मला पण आवडतात. आणि जसे लाडू जसे शिळे होतात तसे छान लागतात मेथीचे लाडू. आता ह्याच्यामधल्या आईला द्यायचे, थोडेसे देणार आहे फक्त, कारण की आईला पण थोडं आवडतात, मग तिला पण देणार थोडेसे. फक्त गेले उद्या एकाच वेळ गेले तर म्हटलं अजून एक गाजराचा हलवा बनवायचा आहे. काल बनवलेला, आत्ता बघूया गाजर भेटले तर आणणार आहे आणि बनवणार आहे. हा बघा, जे करायचं म्हटलं ना मनात, तर काहीच अशक्य नसतं, शक्यच असतं. फक्त जिद्द पाहिजे आपल्या मनामध्ये. करायचं म्हणजे करायचं, जिद्द खूप महत्त्वाची आहे, बरोबर की नाही. तर चला, बाय बाय सगळ्यांना. भेटू आपण नंतरच्या ब्लॉगमध्ये. आपले व्हिडिओ कंटिन्यू करा आणि बाय.